लातूर जिल्ह्यातल्या हजारो शेतकऱ्यांची शेती जी आहे ती पुरामध्ये पूर्णपणे वाहून गेलेली आहे, जमीन खरडून गेलेली आहे। त्यामुळे शेती दुरुस्त करायला आता शेतकऱ्यांची क्षमता राहिलेली नाही। त्यामुळे सरकारने शेती दुरुस्त करून द्यावी, पेरणी योग्य करून द्यावी, नीट करून द्यावी अशा प्रकारची मागणी शेतकरी करतात। आपण जर पाहिलं तर उदगीर आणि जळकोट तालुक्यातून वाहणाऱ्या तिरू नदीच्या काठावरच्या शेतांमध्ये आपण आहोत। आपण जर पाहिलं तर सोयाबीन जे आहे ते पूर्णपणे वाहून गेल्यामुळे अशा प्रकारची स्थिती झालेली आहे, पूर्ण नासाडी झालेली आहे। आणि शेतामध्ये आपण जर पाहिलं तर माती आता शिल्लक राहिलेली नाही, पूर्णपणे रेती जी आहे जर आपण जर पाहिलं तर खोलवर आता रेतीचे ढिगारे जे आहेत ते या शेतांमध्ये साचले आहेत। त्यामुळे पेरणी करणं आता या शेतांमध्ये शक्य नाही आणि म्हणून शेतकरी अडचणीत आलेला पाहायला मिळतो। शेतकरी मागणी करत आहेत की खरडून गेलेली जी शेती आहे ती दुरुस्त करण्यासाठी म्हणून सरकारने विशेष पॅकेज जाहीर करावं। त्याशिवाय शेतकरी जे आहे तो उभा टाकणं कठीण आहे, कारण जी काही सरकार आता मदत करते ती तुटपुंजी आहे। 7-8-10 हजाराच्या मदतीनं काही होणार नाही, कारण लाख मोलाची शेती जी आहे ती पूर्णपणे वाहून गेलेली आहे। त्यामुळे आता दगडं रेती अशा प्रकारचं सगळं साचलेलं आहे आणि मग पेरणी याच्यामध्ये करायची तर नेमकं काय करायचं अशा संकटामध्ये शेतकरी आहेत। आणि म्हणून सरकारनं खरडून गेलेल्या शेतकऱ्यांकडं म्हणजे जी शेती ज्या शेतकऱ्यांची खरडून गेलेली आहे, नुकसान झालेलं आहे, मातीसुद्धा उरलेली नाही, अशा शेतकऱ्यांचा जो विचार आहे तो गांभीर्यानं केला पाहिजे। मला सांगा, ही तुमची शेती आहे, पूर्णपणे बिकट अवस्था झालेली आहे, किती सोयाबीन होतं, किती ऊस लावलेला आहे तुम्ही, काय अवस्था झाली? ऊस 2 एकर लावलेला आहे मी। तानाजी कांबळे, बेळसांगीचा राहणार। ही शेतीमध्ये पाणी येऊन 2 एकर ऊस आहे आणि 1.5 एकर सोयाबीन आहे। पूर्ण जमीन बरोबर वाहून नदी पात्र होतं, ह्याच्यामध्ये पार वाहून नष्ट होऊन गेलेला आहे। आता सगळी दगडं येऊन बसलेली आहेत, रेती आहे, दगड येऊन बसले आहेत, तो काही सोलार पडून गेले, काहीच राहणार शिल्लक, तो ते बांध फुटून आलाय मध्ये। हे तर शेतकऱ्याच्यानं दुरुस्त करणं शक्य नाही साहेब, एवढी परिस्थिती। काय मागणी आहे सरकारकडे, आता कसं उभं राहायचं या परिस्थितीतून? ह्या परिस्थितीला काय शासनानं काय ह्याचे नुकसान भरपाई करून द्यावं, हे शेत दुरुस्त करून द्यावं अशी मागणी। किती शेतकऱ्यांची अवस्था या भागातल्या अशा प्रकारची झाली आहे ज्यांच्या शेतामध्ये पूर्ण रेतीचे थर साचलेले आहेत? 500 हेक्टर जमीन आहे ना, पूर्ण जलमय झाली होती आणि ह्यात अक्षरशः खडक उघडा पडलेला आहे। हजारो कोटीचं नुकसान झाले शेतकऱ्याचं, ते पैशामध्ये आपण भर काढू शकत नाही। तरी कुठंतरी शेतकऱ्याचा सरकारने विचार केला पाहिजे आणि जी तटपुंजी जी देणार आहे सरकार, ती न देता रक्कम थोडं वाढीव जर दिलं तर थोडं शेतकऱ्यांना दिला। एक प्रकारे एक मोहीम जी आहे ते खरडून गेलेली शेती दुरुस्त करण्यासाठी म्हणून सरकारनं हाती घ्यावी लागणार आहे, तरच हे शेतकरी जे आहेत ते उभा टाकू शकणार आहेत। अन्यथा या शेतांमध्ये पुन्हा पेरणी करणं अत्यंत कठीण आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।